रवींद्र धंगेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। धंगेकरची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं हे मोठं आंदोलन 2 दिवसांपासून सुरू आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? याच्यामध्ये दोन्ही केंद्रीय आणि राज्य परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे जे विद्यार्थी एका वयाच्या टप्प्यावर आले त्यांचं नुकसान प्रचंड होणार आहे आणि दोन्ही परीक्षा एका दिवसा आल्यामुळे दोन्ही त्या मुलांची संधी वाया जाणार आहे। 2 दिवस झाले पुण्यामध्ये हे विद्यार्थी पावसात रस्त्यावरून बसलेले आहेत, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि हे महाराष्ट्रातून शेतकऱ्यांची मुलं गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी वर्षानुवर्ष अभ्यास करतात आणि त्यांची संधी दवडणार असेल तर ही सगळी मुलं रस्त्यावर आहेत। अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे त्यांचा मोठी आयुष्यात मोठी हानी होणार आहे। तर त्यासाठी सरकारने मी काल त्या आयोगाच्या लोकांशी बोललोय आणि त्यांनी सांगितलं की 11 वाजेपर्यंत आम्ही काय निर्णय घ्यायचा तो घेतोय, पण अजूनही तो निर्णय का आलेला नाही। काल रोहित दादा होते, सुप्रियाता होते, मी बी होतो आणि त्यांचं आंदोलन प्रचंड मुलं संतापलेली आहेत आणि प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष घालून ताबडतोब हा निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर ह्या विद्यार्थ्यांचं आयुष्यभर अभ्यास करून मोठं नुकसान होणार आहे। दंगेकरजी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही नेहमीच रस्त्यावर उतरलेले आहात, आता या प्रश्नावर तुमची भूमिका काय असणार आहे? अजून त्यांची एक अर्धा एक तास वाट बघणार आहे आम्ही, नाहीतर त्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व मी स्वतः करणार आहे आणि याच्यामध्ये आम्ही पुणे शहरामध्ये शासनाच्या विरोधात घोषणाबाज सरकारच्या विरोधात आंदोलन रस्ता रोको करणार आहोत। या घोळामागे तुम्हाला कोण जबाबदार वाटतंय? याला प्रशासन, मुख्यमंत्री जर आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांचा जर विचार करत नसतील तर त्यांनी हे चुकीच्या पद्धतीचे याला मुख्यमंत्री आणि घोषणाबाज सरकार याला जबाबदार आहे। कारण केंद्राची परीक्षा आणि राज्याची परीक्षा एकाच वेळी होत असेल तर राज्याची परीक्षा बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे आणि तो त्यांनी ताबडतोब घेतला पाहिजे। 2 दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे, मात्र दखल तत्काळ का घेतली गेली नाही, यामागे तुम्हाला काय कारण वाटतंय? याच्यामध्ये त्यांनी ज्या योजना आणल्या त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की हॅप्पी आहे आणि आपण परत सरकारमध्ये येऊ किंवा परत सत्तेत ह्या त्यांच्या गोंडस कल्पनेतून ते राहिलेले आहेत। पण युवक रस्त्यावर आल्यानंतर राज्याची परिस्थिती काय होईल हे त्यांच्या लक्षात येत नाही। कालच बदलापूरमध्ये लाखो लोक रस्त्यावर आले होते या सरकारच्या विरोधात। आज हे लाखो विद्यार्थी रस्त्यावर येतील आणि याचे परिणाम सरकारवर होतील यांना त्यांची जाणीव नाहीये। पण गोंडस घोषणा करून सरकारला वाटत असेल आम्ही त्या मस्तीत राहू तर ती मस्ती हे युवक उतरल्याशिवाय राहणार नाही आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन कुठपर्यंत जातं आपण बांगलादेश बघितलाय, विद्यार्थ्यांचं आंदोलन कशा पद्धतीने होतं। महाराष्ट्रातलं जर आंदोलन झालं तर हे मंत्रालयापर्यंत हे आंदोलन जाईल आणि याच्यामध्ये पूर्णपणे या युवकांना होणारा अन्याय हे युवक सहन करणार नाही हे मनापासून मला वाटतंय। धन्यवाद दंगेकरजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी तर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर